मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये सारा कोकण किनारा हा महाराजांच्या ताब्यात होता. 17व्या शतकाच्या प्रारंभी परदेशातून नारळ, सुपारी, मसाल्याचे पदार्थ, कापड यासारख्या व्यापारातून पाश्चिमात्यांनी प्रचंड नफा मिळवला होता. आक्रमक युरोपियनच्या बंदोबस्तासाठी, किनाऱ्यावरती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनाऱ्यावरील बंदरामध्ये लढाऊ व्यापारी गलबते बांधली व परदेशाची व्यापार सुरू केला. महाराष्ट्रात त्यावेळी ग्रामीण उद्योगधंदे प्रचलित होते. महाराष्ट्र शेतीप्रधान देश होता. त्यामुळे शेतीवरती आधारित उदाहरणार्थ रेशीम वस्त्रे, सुती वस्त्रे, तंबाखू, अफू, तसेच जहाज बांधणे, मीठ पिकवणे, तेले, सुगंधी द्रव्ये, मसाले पदार्थ, किरकोळ उद्योगधंदे सुरू होते. याबरोबर भरतकाम, कापडावरती छपाई, रत्नकाम हे सुद्धा उद्योग खेड्यामधून सुरू होते. शिवकालात महाराष्ट्रातील अंतर्गत व्यापार पूर्णपणे स्थिर स्थावर होता. शिवाजी महाराजांच्या काळापासून अस्तित्वात असलेले उद्योगधंदे व्यापार खंड न पडता इसवी सन 1707 सुरू असल्याची नोंद कवींद्र परमानंद यांच्या शिवभारत काव्यामध्ये सापडते. राजव्यवहार कोशामध्ये सुद्धा पादत्राणे, कांबळी, कापड, लाकडी वस्तू व्यापारात होत्या अशी नोंद सापडते. तसेच सुवर्णकारांचा काळ हा सुवर्ण काळच होता अशी नोंद सापडते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.